कोणी किती पण खराब खेळण्याचा प्रयत्न केला तरी 49 रन बनण्याची शक्यता असते म्हणजे असतेच. प्रत्येक प्लेअरचे तुम्ही 5-5 जरी रन पकडले तरी 5-10 50 रन होऊन राहिलेत आणि आरसीबीचे 49 रन आहेत. 50-49 एक रन जास्त झोन राहिलाय त्यांच्यापेक्षा. म्हणजे आरसीबीचं जे 49 रनाचं रेकॉर्ड आहे ते अनबिटेबल आहे, ते कोणीही तोडू शकत नाही. काल चान्स होता डीसीला, परंतु ज्या प्रकारे डेव्हिड मिलरनं आरसीबीच्या पूर्ण प्रयत्नावर पाणी फिरवलेलं आहे त्यामुळे तो 49 रनाचा रेकॉर्ड अनबिटेबल राहिलेला आहे. सर्व आरसीबी फॅन्सला वाटत होतं की आमचा 49 रनाचा रेकॉर्ड तुटतो की काय, आणि त्यांची इच्छा होती की आमचा रेकॉर्ड तुटला पाहिजे आणि ही जागा कोणीतरी दुसऱ्या नवीन टीमने घेतली पाहिजे. परंतु अनबिटेबल राहिलेला आहे त्यांचा रेकॉर्ड. काल डीसीने 77 रन करून त्यांच्या आशेवर पाणी फिरलेलं आहे. ज्या प्रकारे 5 रनावर 6 विकेट होत्या, एका क्षणाला वाटलं पण होतं की डीसी रेकॉर्ड नक्कीच मोडण्याचा प्रयत्न करेल, परंतु डेव्हिड मिलर आणि ईशान पोरेल त्यांनी चांगली पार्टनरशिप करून 77 रनापर्यंत मजल मारलेली आहे. आरसीबी जिंकून पण त्यांना हरल्यासारखं फील होत होतं. त्यांना वाटत होतं की डीसीने आमचा रेकॉर्ड तोडला पाहिजे. आरसीबीच्या 49 रनापेक्षा पण त्यांना कमी रनामध्ये रिस्ट्रिक्ट करणं हे आरसीबीचं काल ध्येय होतं, परंतु आरसीबीच्या ध्येयावर डीसीने पाणी फेरलेलं आहे. आरसीबीच्या बॉलिंग बद्दल जर बोलायचं जर झालं, ज्या प्रकारची काल आरसीबीने बॉलिंग केलेली आहे, प्रत्येक बॉलरने इतकी जबरदस्त बॉलिंग केलेली आहे, स्पेशली हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार. ज्या प्रकारे आरसीबीला स्टार्ट भेटला होता, पहिल्याच बॉलवर दिल्लीच्या डेब्युटंटला भुवनेश्वर कुमारने तंबूचा रस्ता दाखवला होता. इतका सटीक यॉर्कर टाकून त्याला 4 मुंड्यात चित केल्यासारखं त्यांनी केलं होतं. बॅक टू बॅक विकेट पिक केल्यामुळे आरसीबीचा काल दबदबा आपल्याला दिसत होता. पूर्ण प्रकारे आरसीबीने काल डॉमिनेट केलं होतं दिल्लीवर. हेझलवूडचा तो सटीक लाईन इन लेंथ, त्याच्यानंतर स्लीपमध्ये कॅचेस, एकदम एक्सलंट परफॉर्मन्स आपल्याला काल आरसीबीकडून बघायला मिळालेला आहे. आरसीबीच्या टीमने असंच जर परफॉर्मन्स केला तर येणाऱ्या 2 किंवा 3 मॅचेसमध्ये ते नक्कीच क्वालिफाय करतील. आणि कालच्या मॅचमध्ये विराट कोहलीने 9000 रनाचा पल्ला पार केलेला आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट त्याच्यासाठी आहे आणि त्याच्या फॅन्ससाठी आहे. आणि नक्कीच 1 किंवा 2 सीझन तो आणखी खेळेल आणि धावांचा पाऊस पाडण्याची नक्कीच त्याच्याकडून सगळ्या फॅन्सला अपेक्षा आहे. आरसीबीने ज्या प्रकारे काल बॉलिंग केलेली आहे, डीसीच्या बॅट्समनला टॉप ऑर्डरला, मिडल ऑर्डरला चकनाचूर करून टाकलेला आहे. अक्षरशः घुटनों के बल लिटाया है कल जिस प्रकार से कल आरसीबी ने गेंदबाजी की है. जिस प्रकार से गली क्रिकेट होता है, छोटे छोटे बच्चे गली में क्रिकेट खेलते, उस प्रकार से 1 बाय 1 विकेट जा रहे थे. किसी को समझ में नहीं आ रहा था कि क्या हो रहा है एक्चुअली. बाद में जिस प्रकार से प्रेजेंटेशन में पूछा गया अक्षर पटेल से कि भाई ये क्या हुआ आज के मैच में, आपको समझ में आया, तो उसने कहा भाई ये क्या हुआ, मेरे भी समझ के परे हो गया ये. मुंबई इंडियंस वालों और चेन्नई सुपर किंग वालों, भाई बच के रहना, आपके साथ भी ये स्कैम हो सकता है. 49 आंकड़ा याद रखना दोस्तों, आपकी भी यही हालत हो सकती है. जिस प्रकार से डीसी को कल आरसीबी ने ट्रैप किया है, मुंबई इंडियंस का भी यही हश्र हो सकता है और चेन्नई का भी. तो भाई दोनों भी टीम बच के रहना. इस प्रकार से कल के मैच में मुंबई इंडियंस ने और चेन्नई सुपर किंग ने आरसीबी के फैंस को भाई ट्रोल किया है ना, ये बारी आप पे भी आ सकती है, क्योंकि आरसीबी की गेंदबाजी बहुत तगड़ी हो चुकी है. जिस प्रकार से भुवनेश्वर कुमार फॉर्म में आया है और हेजलवुड का कमबैक हुआ है, भाई टीम बहुत तगड़ी लग रही है. मुंबई इंडियंस और चेन्नई की टीम को भी आरसीबी आड़े हाथ ले सकती है. तो भाई बच के रहना. देखते हैं नेक्स्ट मैच में क्या होता है भाई. बहुत मजा आया भाई कल के मैच में. जिस प्रकार से आरसीबी ने गेंदबाजी की थी, दिल्ली को समझ में नहीं आ रहा था ये हमारे साथ क्या स्कॅम हो रहा है. मॅच होता क्रिकेटचा, पण असं भासत होतं की हा मॅच रनिंग रिलेचा आहे. हा रिलेचा मॅच नसून हा खराच क्रिकेटचा मॅच होता. ज्या प्रकारे काल विकेट पास करत होते एकमेकांना, तर बघण्यासारखा कालचा मॅच होता. पैसा वसूल मॅच होता. तर नक्कीच तुम्हाला मॅच आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ पण आपला नक्कीच आवडला असेल. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला क्रिकेटचे अपडेट असेच घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता, लाईक करा, कमेंट करा. तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक टेक केयर, बाय बाय, नमस्कार.